नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुण्यातला गणेशोत्सव हा अतिशय आनंदात आणि चांगल्या प्रकारे चाललेला आहे. दगडूशेठ हलवाई गणपती येथे पुण्यातल्या प्रभात प्रसारण हाऊसच्या वतीनं मोठा लाडू, बुंदीचा, केशर, साजूक तूप, साखर असा करून तो करण्यात आला. साधारणपणे 351 किलोचा लाडू अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुणे शहर हे पर्यटनाच्या दृष्टीनं जागतिक आकर्षण केंद्र आहे. 36व्या पुणे फेस्टिवलमध्ये पुणे व महाराष्ट्राचा पर्यटन विकास या विषयावरती परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादामध्ये शासकीय अधिकारी, नागरिक आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. आणि संपूर्ण लोकांना जगाची सफर घडवणाऱ्या सगळ्या नामांकित ट्रॅव्हल एजन्सीच्या प्रतिनिधी, ओनर्स इथे जे आज उपस्थित आहेत. मला एक सांगू इच्छिते की याच क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या काही इन्स्टिट्यूटचे स्टुडंट्स आज इथे उपस्थित आणि त्या बसवताना इंटरनॅशनल स्टँडर्ड्सच्या काय सुविधा आपल्याला तिथे देऊ करता येतील, त्याचं शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म प्लॅनिंग आपल्याला लागणार. आपला काय प्रश्न? टू ऑल म्हणजे जसं केरळाने केलंय, पण मला असं वाटतंय की केरळाचं बजेट आणि महाराष्ट्र म्हणजे आपली फायनान्शियल राजधानी, पण त्याचं पर्यटनाचं बजेट हे 1/10 आहे केरळच्या. म्हणजे मग ते बजेट वाढणं झालं पाहिजे. जर आपल्याला म्हणजे तसे प्रयत्न झाले पाहिजेत तर पुणे येणार वर्ल्डच्या मॅपवर, पण ते व्हायला पाहिजे. मग कोणी पिऊन म्हणणार नाही, व्यवस्थित पुणे म्हटलं जाईल त्याला. आणि महाराष्ट्रातही सर्किट आहेत. मला वाटतं एमटीडीसी, मी कुठेतरी वाचलं की एमटीडीसीच डेव्हलप करते नाशिक, पुणे नाशिक औरंगाबाद कॉरिडॉर. तर ह्या सगळ्या ही जर सर्किट आपण डेव्हलप केली तर मग पुण्याची ती ओळख होईल. जशी केरळची ओळख आहे की केरळला मी जाते तर कोचीन, मुन्नार, पेरियार, त्रिवेंद्रम, बॅलेरिना मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट हा फ्युचर ऑफ द समिट याच्यामध्ये न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या परिषदेमध्ये सहभाग घेणार आहे. भविष्यातील आव्हानं या विषयावर तिथे चर्चा होणार आहे. हो, माझं नाव राजवर्धन जोशी आहे. मी BMI ट्रस्टचा सेक्रेटरी आहे.
मी आता समिट ऑफ द फ्युचरला रिप्रेझेंट करणार आहे भारताला. 22 आणि 23 तारखेला हा प्रोग्राम आहे न्यूयॉर्क मध्ये. युनायटेड नेशन्स हेडक्वार्टरला हा इव्हेंट आहे. तिथे वर्ल्डचे सगळे लीडर्स येणार आहेत SDG गोल्सबद्दल बोलायला. SDG गोल हा एक युनायटेड नेशन्सचे 17 पिलर्स आहेत. त्याच्यावरती एखाद 5 पिलर्स त्यांचे असे आहेत ज्याच्यावरती ते रिस्ट्रक्चर करणार आहेत आणि त्यांना 2030चा गोल देणार आहे. त्याच्यासाठी हा समिट ऑफ द फ्युचर आहे. माझं तिथे इन्व्हॉल्वमेंट अशी आहे की ते ज्या प्रमाणात चेंजेस करणार आहेत ते चेंजेस घेऊन इकडे येऊन आपल्या भारतात जेवढे ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांच्याबरोबर हे शेअर करून की आपल्याला हे सगळे चेंजेस करायला लागणार आहेत, त्यांनी आपला हा 2030चा गोल मॅच होईल असं माझं एकदम एम आहे आणि ह्याच्यासाठी मी रिप्रेझेंट करायला चाललो समिट ऑफ द फ्युचर. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन संपादकीयमधून मी डॉक्टर सतीश गुजर. मेट्रोची सुविधा चांगल्या प्रकारे मिळतीये, परंतु या सुविधेला पूरक अशी रिक्षाची सेवा मात्र मिळत नाहीये. त्यामुळे गणेशाचं दर्शन घ्यायला लोक मेट्रोनी येत आहेत, पण खाली उतरल्यानंतर त्यांना रिक्षेचा अभाव त्या ठिकाणी जाणवतो. प्रशासनाने याची दखल घ्यावी. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.